RSM डेव्हलपर्स यांचे युनिटी स्मार्ट सिटी भव्य गृह प्रकल्प आजच भेट द्या आणि आपल्या कुटुंबासाठी स्वप्नातील घर फक्त 21,000 मध्ये बुक करून कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करा। मग वेळ कशाला, उचला मोबाईल, लावा कॉल। 100% मुस्लिम समाजाला त्यांना कधी डावळलेले नाहीत आणि पुढे भविष्यकाळामध्ये डावलणार नाहीत। भाजपकडून उमेदवारी मिळेल का मुस्लिम समाजाच्या युवकाला? जर मिळाली तर मुस्लिम समाज त्याला मान्य करेल का? अब न्याय देने वाला खानदान है वो, तो हमारे को न्याय मिलेगा। हमारा काम है उनको बोलना। प्रथमेश दादांना बोलावून मीटिंग घेऊन आम्ही विनंती करणार आहे आणि महेश कोटेच्या घराण्यावर पूर्ण आमचा मुस्लिम समाजाचा विश्वास आहे। वैचारिक मतभेद आहे ते मुस्लिम आणि भाजपमध्ये। महेश कोटे मुस्लिम समाजाला वागणूक दिलेत, त्याच पद्धतीने प्रथमेश कोटे सुद्धा मुस्लिम समाजाला वागणूक देतील। जय हिंद, लोकप्रधान न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांचा बाल्यकिल्ला समजलं जाणारं खरकुल परिसर आज या ठिकाणी अनेक मुस्लिम समाज महेश कोटे यांच्या समर्थनासाठी, महेश कोटे शिवसेनेमध्ये असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा काँग्रेस पक्षामध्ये होते तेव्हा देखील मुस्लिम समाज या भागातून महेश कोटे यांचा खंदे समर्थक म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा होता। महेश कोटे यांचा वारसा जपण्यासाठी प्रथमेश कोटे आता या मुस्लिम समाजाच्या नेतृत्व करतील का, नेतृत्व घडवतील का, किंवा या मुस्लिम समाजाला सोबत घेऊन राजकारण करतील का, असा एक तर्क आणि वितर्क अनेक माध्यमांमधून प्रसिद्ध झालं होतं। त्या अनुषंगानं लोकप्रधानांनी देखील महेश कोटे यांचा वारसा जपणार कोण अशी याची बातमी देखील सादर केली होती। पण अर्थात निवडणुका जवळ आल्या आणि मुस्लिम समाज कुठेतरी एकांकी पडल्यासारखी या ठिकाणी गत झाली। त्याचं कारणही तसंच आहे। स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांचा राजकीय वारसा जपण्यासाठी प्रथमेश कोटे हे पुढे सरसावले, पण प्रथमेश कोटे काही काळानं भाजपमध्ये प्रवेश केले। भाजप आणि मुस्लिम समाज हा चांगला ध्रुवीकरण आणि एक चांगला समीकरण बसल किंवा न बसल याचा देखील अभ्यास या भागातून करणं गरजेचं होतं। आज अनेक मुस्लिम समाजाचे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। महेश अण्णा कोटे यांचे समर्थक म्हणून ज्या वेळेस काम करत होते ते देखील आता प्रथमेश कोटे यांना देखील समर्थक म्हणून काम करतील का याचा आढावा घेण्यासाठी लोकप्रधानची टीम आज खरकुल परिसरामध्ये उपस्थित आहेत। चला तर आपण यांचे मत जाणून घेऊयात। अनेक मुस्लिम समाजाचे सक्रिय कार्यकर्ते महेश अण्णा कोटे यांचे कट्टर समर्थक, खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आज वेळ ती आहे मुस्लिम समाज आणि भाजप यांचा ध्रुवीकरण किंवा समीकरण कसं जुळणार याचा अभ्यास या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे। नमस्कार रियाज भाई, आज लोकप्रधानमध्ये आपलं स्वागत आहे। मुस्लिम समाज आज या ठिकाणी महेश अण्णा कोटे हे स्वर्गीय झाल्यापासून कुठेतरी राजकारणापासून वंचित होतोय असं दिसतोय का? मला वाटत नाही की वंचित होत आहे। राजकारणामध्ये खूप अनेक पर्याय आहेत, ज्या कार्यकर्त्यामध्ये किंवा समाजामध्ये एवढी ताकद आहे की आम्ही पर्याय उभा करू शकतो। परंतु आम्ही सर्वप्रथम प्रथमेश दादांना बोलावून मीटिंग घेऊन आम्ही विनंती करणार आहे की अण्णांनी समाजाला न्याय देण्याचा शब्द दिलेला होता, तुम्ही अण्णाचा वारसा पुढे चालवा आणि मुस्लिम समाजाला नक्कीच तुम्ही वंचित होण्यापासून वाचवा अशी विनंती आम्ही नक्कीच करणार आहेत। काय वाटतं चाचा तुम्हाला? रियाज मोमीन जे बोलले ते आम्हाला त्याचं मान्य आहे। मेंबर बोलले त्याच्यावर आम्ही आहे। म्हणजे एकंदरीत पाहिलं असता, आता तुम्ही पण या भागात सक्रिय आहात। प्रथमेश कोटे भाजपमध्ये प्रवेश केलेत। मुस्लिम समाज गेल्या अनेक वर्षापासून महेश कोटे यांचं समर्थक म्हणून या ठिकाणी वावरलं। महेश अण्णा कोटे काँग्रेसमध्ये होते, मग त्यानंतर शिवसेनेमध्ये, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये। ज्या ज्या ठिकाणी महेश कोटे यांचा राजकीय वारसा चालत आला त्या त्या ठिकाणापासून तुम्ही देखील महेश कोटे यांच्या समर्थनामध्ये होते। पण आज वेळ तशी नाहीये, आज समीकरण बदलत चाललेलं आहे। राजकारणाचं समीकरण चालविण्यासाठी प्रथमेश कोटे हे भाजपमध्ये प्रवेश केलेत, काय वाटतंय? नहीं, वैसा तो उनके अब्बा जो थे, हमारा बचपना तो पूरा उनके सामने गुजरेला है। हम बचपन में 1992 में जब महेश अण्णा हमारे यहाँ से ठहरे थे तो हम स्कूल को जाते थे तो हमारा एक नारा था कि भाई आधी रोटी खाएंगे महेश अण्णा को लेंगे। इंशाल्लाह उनका बेटा भी जो है उनकी औलाद है तो उनके सर की सोच रखने वाला है वो। तो अब मेंबर जो बोले अभी हमारे, तो उनके बात पर मैं सहमत हूँ। तो इंशाल्लाह होंगे हमारे साथ न्याय। तो अब न्याय देने वाला खानदान है वो, तो हमारे को न्याय मिलेगा। हमारा काम है उनको बोलना, देखेंगे भी आगे क्या होता है क्या नहीं। फिर सब मामू भी है उम्मीदवार,
हमारे रियाज भाई भी है, तो उसके बारे में हम चर्चा करने असर बैठे थे। या भागातील बलराम हेबळे देखील आपल्या सोबत जोडलेले आहेत. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतं, मुस्लिम समाज एकांकी पडलं या भागातून असं वाटतंय का तुम्हाला? नाही, वाटणार नाही. समाज जो आहे मुस्लिम समाज, आज 25 वर्ष झालं मी बघतोय महेश सेनाच्या पाठीमागं. ते कुठल्याही पक्षात गेले तरी मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे थांबलाय. आज जरी त्यांचा मुलगा भाजपमध्ये गेला तरी एक उमेदवार मुस्लिम समाजाला द्यावा अशी माझी वैयक्तिक विनंती आहे. मुस्लिम समाजासाठी एक उमेदवार दिलं तर बरं होईल, आणि जर नाही दिलं तर समाज त्या बाबतीत विचार करेल आणि काय तर निर्णय घेईल, आणि घेणं योग्य गरजेचं आहे. आज जर निर्णय नाही घेतला तर भविष्य काळात संधी मिळायचा चान्स नाही. ही एक चान्स आहे की समाजाला संधी मिळावं, मुस्लिम समाजाला 11 नंबर वार्डामध्ये. त्याचबरोबर पिरसाब शेख आपल्या सोबत आहेत. कैलासवासी महेश अण्णा कोटे यांच्या निधनाची ज्यावेळेस बातमी सोलापूरला पोहोचली, अहोरात्र जागून महेश अण्णा कोटे यांच्या निवासस्थानी अहोरात्र जागून महेश अण्णा कोटे यांच्या पार्थिवाचं वाट पाहणारे पिरसाब मेंबर हे देखील या ठिकाणी आहेत. मामा, काय वाटतंय, आज खरोखरच राजकारणाचं समीकरण कुठेतरी आपल्या प्रभागामध्ये बदलत चाललेलं आहे? मुस्लिम समाज एकांकी पडलाय असं वाटतंय का? असं काय वाटत नाहीये. ज्यावेळी महेशांना काँग्रेसमध्ये होते त्यावेळी आम्ही काँग्रेसच्या पाठीमागे होतो. ज्यावेळी महेशांना शिवसेनामध्ये गेले त्यावेळी आम्ही पूर्ण मुस्लिम समाज शिवसेनाच्या पाठीमागे राहिलो. राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर आम्ही राष्ट्रवादीच्या मागे गेलो. आज प्रथमेश कोटे हा पण भाजपमध्ये गेलेला आहे, परंतु भविष्य काळामध्ये आम्हाला मुस्लिम समाजाला न्याय देईल त्यांच्यावर विश्वास आहे, आणि महेश कोटेच्या घराण्यावर पूर्ण आमचा मुस्लिम समाजाचा विश्वास आहे. हा विश्वास ठेवून आम्ही प्रथमेश कोटेच्या पाठीमागे राहू आणि त्यांच्याकडनं शब्द घेऊ, आणि शब्द जर आमचा नाकारला तरी सगळे समाजाचा विचार घेऊन त्या पुढील धोरण जे धोरण लागल, समाज जे मांडल, समाज जो सांगल ते समाजाच्या पुढे बी आम्हाला जाता येणार नाही. शेवटी समाज हा खूप आम्हाला महत्त्वाचा आहे. राजकारण महत्त्वाचं नाही, समाज लई महत्त्वाचा आहे. या समाजाला घेऊन चालणं आमचं कर्तव्य आहे, आणि आम्हाला 100% गॅरंटी आहे की ज्या पद्धतीनं महेश कोटे मुस्लिम समाजाला वागणूक दिलेत त्याच पद्धतीनं प्रथमेश कोटे सुद्धा मुस्लिम समाजाला वागणूक देतील, आणि असं मला 100% कोटे घराण्यावर विश्वास आहे की मुस्लिम समाजाला डावलणार नाहीत. आता त्यांचा भाऊ आमदार आहेत देवेंद्र दादा, आणि प्रथमेश कोटे आता नौके भाजपमध्ये गेलेले आहेत. आता नौका तो पण भाजप प्रवेश केलेला आहे. अजून तिला राजकारणाचा पूर्ण अभ्यास नाही, परंतु आम्हाला असं वाटतंय की 100% मुस्लिम समाजाला घेऊन तिनं कुठेतरी न्याय द्यायचं काम करतील हे दोघं भाऊ मिळून. मुस्लिम समाजाला सोबत घेतल्यावर कुठेतरी अभ्यास पूर्ण होईल असं म्हणणं आहे का तुमचं? नाही, 100% मुस्लिम समाजाला त्यांना कधीही डावळलेले नाहीत आणि पुढे भविष्यकाळामध्ये डावलणार नाहीत. कोटे घराण्यावर आमचं पूर्ण मुस्लिम समाजाचा विश्वास आहे. असे आम्ही 8-10 कार्यकर्ते आहोत मुस्लिम समाजाचे, जसे आमचे रियाजभाई मोमीन आहेत, साबिर कुर्ले आहेत, मी आहे, फतेह खान आहेत, पटेल आहेत, असे काय खूप कार्यकर्ते आहेत महेश अण्णाचे पूर्वीचे. ते महेश अण्णाच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत. परंतु भविष्य काळामध्ये त्याच पद्धतीनं प्रथमेश कोटे सुद्धा आम्हाला घेऊन चालल आणि आमच्या समाजाला न्याय देईल असं आम्हाला 100% कोटे घराण्यावर प्रेम आहे आणि विश्वास आहे. तो विश्वास आमचा डावलणार नाही, आमच्या विश्वासाला तोड देणार नाही. आम्ही प्रथमेश कोटेला आम्ही सीट मागायचा प्रयत्न करायला सगळे समाजाला घेऊन समाजाला घेऊन आम्ही पूर्ण एकोपा दाखवून प्रथमेश कोटेवर आम्ही विश्वास दाखवणार आहे की बाबा हा समाज पूर्ण तुमच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये राहणार आहे. आणि राहिली गोष्ट आम्हाला एक सीट द्या म्हणून मागणी करणार आहे. बघू आता काय करते काय नाही, तिच्यावर आम्हाला विश्वास आहे प्रथमेश कोटेवर. पण काय की त्यांच्या वडिलांना आम्हाला शब्द दिलं होतं की अल्पसंख्याला एक सीट देतो म्हणून होते. परंतु आता भाजपमध्ये मिळतंय का नाही मिळतंय हा भाग वेगळा आहे. परंतु समाजाचा विचार घेऊन पुढील धोरण आम्ही ठरवू. रियाजभाई, तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पिरसाब शेखने सांगितल्याबरोबर भाजपकडून उमेदवारी मिळेल का मुस्लिम समाजाच्या युवकाला? जर मिळाली तर मुस्लिम समाज त्याला मान्य करेल का? मुस्लिम समाजाचा जर निर्णय तिने तिकीट देण्याचा निर्णय जर दिलाय तर मला समाजावर विश्वास आहे.
संधी चालून आलेली आहे. हे गोल्डन चान्स आहे. नक्कीच मुस्लिम समाज आम्हाला साथ देतील अशा माझ्या समर्थका आणि मुस्लिम समाजावर आम्हाला विश्वास आहे. काय सांगाल साहेब? काय आता समाजानं काय निर्णय घेता बघावं, पुढील दिशा काय होईल. का तर वैचारिक मतभेद आहे ते मुस्लिम आणि भाजपमध्ये. आता बघा समाज सर्व एक माणूस समाज होऊ शकत नाही. कोण बी, मी असू दे, रियाज भाई असू दे, फिरसाब भाई असू दे, आम्ही समजाची मीटिंग घेणार की बाबा आमचं लॉजिक निवडून असं कोणत्या पक्षामधनं निवडून यायचं लॉजिक बघून ते काम करणार. आता फिरसाब भाई लीड करू लागली ती ह्या मीटिंगचं. अंतिम निर्णय आम्ही त्यांच्यावर ठेवलेला आहे. बघू आता पुढे भविष्यकाळामध्ये काय निर्णय होईल. आपण पाहिला असाल घरकुल परिसरातील मुस्लिम समाजाची मतभेदमध्ये काय त्यांची मतं व्यक्त होतात, परंतु एकंदरीत हेही पाहणं गरजेचं होतं. स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांचे समर्थक असलेले मुस्लिम समाजाचे अनेक नेते मंडळी आज प्रथमेश कोटे यांच्या विचारधारेशी जोडतील का, आणि अनेक अपेक्षा या महेश कोटे यांच्यानंतरही कोटे घराण्यावर अवलंबून असलेलं मुस्लिम समाज देखील या ठिकाणी मोठ्या उपस्थितीनं, मोठ्या हिराहिरीनं प्रथमेश कोटे यांच्यावर आज देखील विश्वास संपादित करण्यासाठी तयार आहे. परंतु काही राजकीय समीकरण पाहिल्या असता मुस्लिम समाज आणि भाजप पक्ष या दोघांचा ध्रुवीकरण जमून येणार का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. लोकप्रधान न्यूज कॅमेरामॅन अजमेर शेखसह मी अल्ताफ शेख. सोलापुरात आपल्या स्वप्नातील घर घ्या फक्त 21,000 रुपये भरून. फक्त RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या गृहप्रकल्पात. या ठिकाणी मिळणार 1 BHK फ्लॅट फक्त 6,80,000 रुपये मध्ये. नई जिंदगी रोड, सोलापूर विमानतळाच्या पाठीमागे, महापालिका हद्दीत. जर तुमच्याकडे 3 वर्ष जुने बांधकाम कार्ड असेल तर हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला मिळणार 6,80,000 रुपये मध्ये. सोलापुरात RSM युनिटी स्मार्ट सिटीचा भव्य गृहप्रकल्प. 1 BHK फ्लॅटची मूळ किंमत 11,80,000 रुपये. पहिल्या 300 ग्राहकांना 50,000 रुपयांचा धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुम्हाला 2,50,000 रुपयांचा लाभ देखील मिळेल. पक्के घर नसणाऱ्यांना सोलापुरात घर घेण्याची सुवर्ण संधी. या प्रोजेक्ट मध्ये गार्डन, चिल्ड्रन प्ले एरिया, अंतर्गत रस्ते, लिफ्ट, भव्य पार्किंग, एंट्री गेट, सिक्युरिटी केबिन, सिनियर सिटीजन पार्क आणि पाण्याची व्यवस्था. प्रत्येकाच्या स्वप्नातल्या आणि प्रत्येकाला परवडणारे घर RSM युनिटी डेव्हलपर्स यांच्या मजरेवाडी येथील प्रोजेक्ट मध्ये. बुकिंग करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025. अधिक माहितीसाठी आणि साइट व्हिजिट साठी संपर्क करा 9096 70 67 61 91 12 23 22 37 91 12 23 22 38.